नमस्ते यूट्यूब फॅमिली, कशा आहेत? सगळे बरे आहेत ना? इथे नवी मुंबई रामबाग गार्डन मध्ये आगरी कोळी लोकांचा फंक्शन आहे किंवा त्यांचा मेळावा आहे. तर तो मेळावा बघायला जाणार आहे. तर चला, तुम्हाला पण तो मेळावा दाखवणार आहे. तर चला मग बघूया. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तर आम्ही इथे आता ऑटो मध्ये बसायला आलो आहे. ते काही माझ्या मैत्रिणी पण सोबत आहेत, तर त्या पण येत आहेत. क्यों, क्या हुआ? आए नहीं? गाड़ी देखो, ले उधर नहीं आ रहे हो? क्यों नहीं? आता आम्ही ऑटो मध्ये बसलो आहे रामबाग जाण्यासाठी. आणि त्याच्यातच बसलो, समोरच आहे त्या कॉर्नरवर. ज्वेलरीचं दुकान नाही का तिथे? हा, मॅडम साडी समजा येणार. गेट जवळ गेल्यावर करायचं. हा, हे काही ठेवलंय. या लवकर. आपल्या तिथून सद्गुरू पासून 6 किलोमीटर मोठं लावलंय. हा चालू, इथेच थांबवा साईडला. तर बघा, आम्ही इथे रामबाग पोहोचलो आहे. रात्री काही दिसत नाही अंधारात. बघा, आज रामबागला खूप सजवलेलं आहे. लाइटिंग वगैरे खूप छान लावली आहे. रंगोली पण छान काढलेली आहे. पब्लिक पण येणं चालू झालेली आहे. रंगोली वगैरे छान काढली रामबाग. नवी मुंबईमध्ये रामबाग गार्डन आहे. कधी नवी मुंबईमध्ये आले तर रामबाग गार्डन जरूर बघून जा. खूप सुंदर आहे बघण्यासाठी. रील्स बनवणं चालू आहे इथे. मंदिर कुठे माहिती मला. चला या, तिथूनच या ना. रेडी. 2 कॅमेरे लावलेले आहेत. इकडे गेली व्हिडिओ तोपर्यंत. प्रोग्राम अजून सुरू झालेला नाहीये, तर सर्वजण असे गार्डन मध्ये फिरत आहेत. मंदिराच्या इथे आलोय. रामबाग मध्ये हे मंदिर आहे. चला इथून. नंदनवंजन ताई केकडे मॅडम नाही आले का? केकडे मॅडम बघा, आता ह्या नमस्कार. साडी आजच्या ठळक बातम्या.
सन्माननीय मधुकर भोरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आपण झालेल्या रामबागच्या प्रथम वाटतो. बघा इथे प्रोग्राम आहे, पूर्ण चेअर लावलेले आहेत. लेडीज आहेत सगळ्या. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांच्या स्वागतामध्ये आपण सहभागी या ठिकाणी होऊया. ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय मधुकर भोरे साहेब, लोकनेते माजी खासदार आदरणीय श्री रामशेठ ठाकूर साहेब यांचं वर्धापन दिन रामबागच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आणि निमित्तानं लोकनेते माजी खासदार आदरणीय श्री रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय. या ठिकाणी सन्मान्य या ठिकाणी सांस्कृतिक सोहळ्याची सुरुवात करण्यासाठी लोकनेते माजी खासदार आदरणीय श्री रामशेठ ठाकूर साहेब आपणास विनंती करतोय. तत्पूर्वी आजच्या या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभणार आहेत ते माजी खासदार आदरणीय डॉक्टर संजय नाईक साहेब यांचं देखील काही क्षणातच कार्यक्रमस्थळी या ठिकाणी आगमन होते. आणि पूजन झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी रामबागच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्तानं मनपूर्वक हार्दिक स्वागत. लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्तामध्ये प्रज्वलन करावं. महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट आमदार रविशेठ पाटील साहेब, लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब, सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब, सन्मान्य समोरच्या बाजूला देऊळ दिसते तुम्हाला. हे देऊळ जे आहे ना, हे देऊळ तिथं होतं. आम्ही देवळात येत होतो, जत्रा होती आमची. या गावात देऊळ मोठ्यापाडा म्हणून दक्षिणला आहे, तिथं जत्रा भरायची. वंजाराचं देऊळ गावदेवी म्हणतात त्याला. तर ह्या सगळ्या जत्रा मी अगदी आनंदाने उड्या मारत जात होतो आणि सुपीक जमिनांच्या शेतामध्ये खेळत होतो. पावसाळा आला की पावसाळ्यामध्ये आम्ही पुन्हा मच्छी पकडत होतो. म्हणजे पावसाळ्यामध्ये शेताचे 2 बांध असतात, त्याचा पर्या म्हणतात. 2 शेतात पाणी इकडून तिकडून जायला पर्या असतात, ते पर्यापासून मच्छी काढत होतो. तिथं त्यावेळेला मला शेतामध्ये भात पिकलं. दिवाळीच्या सुमारास भात जर पिकलं की त्यावेळेला कापणी झाली किंवा कापणी होता त्या ह्याच्यामध्ये छानपैकी आपल्याला पेंदुरल्या मिळायच्या. ते खेकडा जे म्हणताय ना, त्यातले लहान लहान जे असतात आणि ते गोड असतात, मस्त की छान असतात. पेंदुरल्या मिळायच्या. म्हणजे ह्या पेंदुरल्या मिळायच्या. मासे पर्यावरती आम्ही गेलो तर चांगली जिताडा मिळायचा आम्हाला. मात्र 58-59 साली बंधारा फुटायला लागला. महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री सन्माननीय आमदार रविशेठ पाटील साहेब, माजी खासदार रामशेठ ठाकूर आगरी कोळी संस्कृती दर्शविणारा 70 कलाकारांच्या संचात सजणारा कार्यक्रम आपण सगळ्यांच्या समक्ष सादर करीत आहोत. परंपरा आगरी कोळ्यांची. Hallelujah.
हे भावा बहिणीचं नातं. अगदी त्याचप्रमाणे आपणही तो नारळ. मग तुमचा आजचा एक्सपिरियन्स कसा राहिला? खूप छान, मस्त मजा आली, खूप एन्जॉय केलं आणि आता घरी चाललो, भुका लागल्यामुळे. एक स्टेप होऊन जाऊ दे सगळ्यांचा. प्रतिभा का वॉइस का डान्स करते हो, जाओ डान्स करत जा, डान्स इकडे